नमस्कार दादा. नमस्कार. नाव तुमचं? माझं नाव उमेश दास्ते. वय तुमचं? मी 37. मला तुम्हाला असा प्रश्न आहे, या 37 वर्षाच्या काळात तुम्ही मला एक सांगा की आत्ता जे निवडणुकीचं जे वातावरण आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? आपल्या भारतामध्ये निवडणूक हा एक मोठा उत्सव साजरी केल्यागत लोक साजरी करतात. त्यामुळे आणि ह्या लोकशाहीच्या देशामध्ये आपल्याला हा उत्सव कुठल्याही प्रकारचं बंधन नसताना निरपक्षपणे भारत निवडणूक आयोग हा साजरी केला जातो. पण हल्ली काही वर्षापासून जे चालू आहे आणि आत्ता आम्ही ऐकतो की ह्या ठिकाणी बिनविरोधी निवडणूक झाली, त्या ठिकाणी बिनविरोधी निवडणूक झाली, ह्या सर्व गोष्टी ऐकल्यानंतर 70 सीट्स बिनविरोधी झाली हे ऐकल्यानंतर तिथल्या लोकांनी आपलं आयडेंटिटी कार्ड जे निवडणूक आयोगानं दिलेलं आहे त्याचं करायचं काय, ह्या सर्व गोष्टीचा बारकाईने विचार भारतीय निवडणूक आयोगाने केला पाहिजे आणि लोकांना त्यांचा अधिकार हा वापरण्यासाठी, हा लोकशाहीनं दिलेला अधिकार त्यांना बजावण्यासाठी तो अधिकार दिला पाहिजे. समजा एखादा व्यक्ती बिनविरोधी निवडून येत असेल तर तिकडे आपल्या भारतीय निवडणूक आयोगानं नोटाचा आपल्याला ऑप्शन दिलेला आहे. तिथल्या समाजाला जर तो उमेदवार नको असेल तर त्याने त्या नोटाला दिलं पाहिजे आणि तो अधिकार हा आपल्याला ह्या निवडणूक आयोगानं दिलेला आहे. म्हणून हे जे सर्व राजकीय पक्ष बिनविरोधी निवडून आले, बिनविरोधी निवडून आले, हल्ली जे चाललं सेम पोझिशन बंगालमध्ये झाली असताना इतर पक्षांनी उच्च न्यायालयाकडे दाद मागितली आणि त्या गोष्टीला स्टे दिला. तर हे आता महाराष्ट्रात होतंय का? ह्या गोष्टीला विरोध सर्व जनतेनं, सर्व समाजातल्या लोकांनी विरोध केला पाहिजे आणि बिनविरोधी इलेक्शन कुठेही न होता प्रत्येक नागरिकाला त्याचा अधिकार हा मत देण्याचा जो 5 वर्षानं आपल्याला ह्या मोठ्या ह्या उत्सवामध्ये दिला जातो त्याचा देण्याचा कुणालाही अधिकार नाही आहे. म्हणून हे जे बिनविरोधी आहे हे बंद झालं पाहिजे असा मी एक सर्वसामान्य नागरिक म्हणून, या देशाचा नागरिक म्हणून ह्या गोष्टीला माझा विरोध आहे. म्हणजे तुम्हाला म्हणायचं आहे की आपल्या माणसांमध्ये जी काय आहे त्यांच्यात जनजागृती अशी झालीच पाहिजे. बरोबर आहे तुमचं. लोक सुजाण आहेत. आत्ताचे जे नागरिक आहेत डिजिटल युगामध्ये खूप एकदम सुशिक्षित लोक झालेले आहेत. त्यांना माहिती आहे या गोष्टी ह्या घडतात त्या चुकीच्या होत आहेत. एक ना एक दिवस या गोष्टीचा स्फोट होणार आहे. लोक रस्त्यावर उतरतील. माझी सर्व राजकारणी लोकांना, इतर सर्व पक्षाच्या लोकांना विनंती आहे की तुम्ही तुमची डिग्निटी सांभाळा, समाजाला एकत्र घ्या, कोणती जातीय द्वेष पसरू नका. इलेक्शन हे भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणात साजरी केलं जातं. हा एक उत्सव आहे आणि तो उत्सवच राहून द्या, त्याला कोणतेही गालबोट लावू नका आणि सर्व नागरिकांनी जागरूक झालं पाहिजे आणि ह्या गोष्टीला विरोध केला पाहिजे बिनविरोधी इलेक्शनला. धन्यवाद तुमचा मौल्यवान टाईम दिल्याबद्दल आणि तुम्ही जे आम्हाला सांगितलं किंवा निवडणुकीबाबतीत तुमचं जे मन आहे किंवा तुमच्या मनात जे आहे ते आम्हाला सांगितल्याबद्दल खरंच धन्यवाद.